केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्यही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फलिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिक हो. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी निशिगंधा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मला एक श्लोक लहानपणी शिकवला होता. वपुः कुशत्वं वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वं नयनेषु निर्मले, आरोगिता बिंदुजयोग्नि दीपनं, नाडी विशुद्धी हटसिद्धी लक्षणं. गर्भितार्थ आणि मतितार्थ असा की मन आणि चित्तवृत्ती जर प्रसन्न असतील तर तो आनंद चेहऱ्यावरती स्मिताच्या लकेरीच्या रूपानं उमटल्या वाचून राहत नाही. आणि अशीच सस्मित अवस्था त्या मनाची असते. म्हणजे असं म्हणतात ना की आपल्याकडे आहे त्याच्यात जे समाधान मानतात त्यांना सुखी होता येतं, पण आपल्याकडे जे आहे तिथून पुढे जाण्याची इच्छा जे बाळगतात त्यांना यशस्वी होता येतं. आज अशीच एक यशस्वी प्रवृत्ती आपल्याकडे आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत आदरणीय आयर्न मॅन डॉक्टर कौस्तुभ राडकर. पाहूया त्यांची एक एव्ही. या एकमेव मराठमोळ्या अल्ट्रामॅनने तब्बल 6 खंडातील आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्यात. जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धांमधून पुढे येत कौस्तुभने ट्रायलोन सारख्या रेसमध्येही बाजी मारली. वयाच्या 9व्या वर्षापासून स्विमिंगमध्ये पारंगत असलेल्या कौस्तुभने पुणे, महाराष्ट्र आणि युनिव्हर्सिटी स्पर्धेतही पदकं जिंकली. त्याने आशिया पॅसिफिक लेव्हलवर स्विमिंग क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्वही केलं. पोस्टर बॉय ऑफ आयर्नमॅन इंडिया असं दिमागदार बिरुद मिळवलेल्या कौस्तुभने 2008 साली एरिझॉन इथे आपली आयर्नमॅन रेस जिंकली, ते सुद्धा विक्रमी वेळात, म्हणजे 11 तास 41 मिनिटं आणि 36 सेकंदात. यानंतर कौस्तुभने प्रत्येक खंडातून आयर्नमॅन स्पर्धेचा किताब मिळवण्याचा चंगच बांधला. त्याचं हे स्वप्न 2015 मध्ये सत्यात उतरलं. खेळाची आवड जोपासत शिक्षणाकडे कधी दुर्लक्ष झालं नाही. 12वी मध्ये उत्तीर्ण होऊन अमेरिकेतील इंडियन विद्यापीठातून शारीरिक शिक्षण या विषयात पदवी घेतली. तर पाहूया अशा या आयर्नमॅनची प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात. उत्सुकता वाढली ना रसिका? आता तुमच्या उत्सुकतेला अजून ताणणार नाही. स्वागत करते डॉक्टर कौस्तुभ राडकर यांचं. आयर्न मॅन. स्वागत आहे प्रतिभा आणि प्रतिमामध्ये सगळ्या रसिकांतर्फे. बसा. मायदेशी तर भरपूर कौतुक झालं. आयर्न मॅन म्हणजे काय मी अगदी प्रांजळपणे कबूल करते की मुळात ही संकल्पना काय आहे याबद्दल मी अनभिज्ञ होते जोवर मी आपल्यासाठी अभ्यास करायला म्हणजे हा कन्सेप्ट घेतला नाही. प्रतिभा आणि प्रतिमाच्या माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी जरा आयर्न मॅन म्हणजे काय ते सांगा. सर्वप्रथम मला इथे इतक्या मोठ्या कार्यक्रमात माझी वाटचाल सांगायला बोलवलं, त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. आम्ही आभार मानतो की वेळात वेळ काढून आपण आलात. आयर्न मॅनची संकल्पना जॉन आणि जुडी कॉलिन्स हे अमेरिकन मरीन आहेत, त्यांनी 1978 साली केली. त्यांची इच्छा अशी होती की सगळ्यात टफेस्ट एक दिवसाचा इव्हेंट आपण क्रिएट करू, त्याच्यात स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे 3 असले पाहिजे. खूप पूर्वी ना काहीतरी डिकॅथलॉन वगैरे असं काहीतरी असायचं, मोस्ट डिफिकल्ट रेस वगैरे, की ऑलिम्पिक्स मध्ये असते डिकॅथलॉन, त्याच्यामध्ये 10 इव्हेंट्स असतात. ओके ओके ओके. ह्याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग ती त्यांनी कोना हवाई इथे 1978 साली पहिल्यांदा ऑर्गनाईज केली. त्यावेळी 8 लोक होती. रेसचा फॉर्मॅट असा असतो
की सगळ्यात पहिले 3.8 किलोमीटर स्विमिंग हे ओपन वॉटरमध्ये असतं, म्हणजे नदी, समुद्र किंवा लेक. बरं स्विमिंग पूल सोडून कुठलीही ओपन. बरं बरं. त्याच्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग. आई ग. हे ऑब्व्हियसली रस्त्यावर करायला लागतं. हो. आणि हे सगळं झाल्यावर 42.2 किलोमीटर रनिंग, ज्याला पूर्ण मॅरेथॉन असं म्हणतात. हे सगळं मॅक्सिमम 17 तासाच्या मर्यादित तुम्ही करायचं असतं. ते तुम्ही केलं तर तुम्हाला आयर्नमॅन हा किताब दिला जातो. 1978 साली त्यांच्याकडे 8 लोकं होती. 1982 साली फर्स्ट टाईम अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीने हा इव्हेंट लाईव्ह दाखवला होता. बरं. आणि एक जुली मॉस नावाची मुलगी रेस जिंकत होती. शेवटचे साधारणतः 500-800 मीटर राहिले होते आणि तिच्या पायात क्रॅम्प झाले आणि ती तिथे कोसळली. बरं. पण ती तिथे थांबली नाही. तिने रांगत रांगत फिनिश केलं आणि तेव्हा नंतर असं म्हणता येईल की हा इव्हेंट एन्ड्युरन्सचा बादशाह मानला जातो. खरंय. ह्याच्याहून जास्त सहनशक्तीची कुठली परीक्षा? माझ्या माहितीप्रमाणे तरी अजून तरी नाहीये. खरंय. माझे प्रयत्न चालले आहेत शोधायचे कुठली आहे का, पण आतापर्यंत मी म्हणेन की आयर्नमॅन इज द टफेस्ट वन डे इव्हेंट. आतापर्यंत तुमच्या किती आयर्नमॅन झाले? आतापर्यंत 24 झालेले आहेत. बापरे. आता 25वी ना? 25वी 2020 मध्ये न्यूझीलंडला आहे 6 मार्चला. आणि त्याची तयारी चालूच असेल. त्याची तयारी चालू आहे. पण इतक्या पुढे जाण्याआधी कुठेतरी पानं मागची उलटणारे आणि तुमच्या बालपणाकडे जाणारे, म्हणजे कसं आहे की इतके चांगले आई बाबा आणि बहीण पण आहे तुम्हाला, एक 3 वर्षाच्या अंतराने मोठी आहे माझ्या. मोठी आहे तुमच्यापेक्षा. तर इतकं छान चौकोनी कुटुंब असताना ही वेगळी वाट आपण निवडणार आहोत, त्याची काही तयारी आहे, अशी कुठली मानसिकता होती की साधं सरळ सुंदर बालपण होतं? बालपण एकदम साधं सरळ मध्यवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात. आई बाबा, ऑब्व्हियसली बाबा हे प्रस्थापित वकील होते पुण्यात. आई त्यावेळी व्हायोलिन शिकत होती मधुकर गोडसांकडे. आता तिची व्हायोलिनमध्ये PhD आहे. हो ना. माझी बहीण आणि मी. थोडं साईबद्दल सांगा ना. ते स्वतः रागही करतात. त्या स्वतः राग करतात. व्हायोलिनमध्ये ऑब्व्हियसली बऱ्याच कलाकारांना साथ देतात. यावर्षी आणि मागच्या वर्षी एक गाणंही त्यांनी गणपतीवर, सरस्वतीवर स्वतः लिहिलंय आणि स्वतःच त्याचं म्युझिकही दिलेलं आहे. ते प्रसिद्ध झालेलं आहे. बहिणीबद्दल सांगत होता. माझी बहीण खरं म्हणजे असं म्हणतात की माझ्यापेक्षा जास्त चांगलं बोलते. तिला लहानपणीपासून इलोक्युशन, सिंगिंग ह्याची खूप आवड आहे. थिएटरमध्ये तिचं काम आहे. पुण्यात पुरुषोत्तम करंडकाला ती आधी SP कॉलेजमध्ये असताना आणि मग इंजिनिअरिंग करत असताना तिच्या कॉलेजच्या थिएटर प्रोग्राममध्ये नेहमीच काम करायचे. बरं. आताही ती एक आपली हॉबी म्हणून मध्ये मध्ये छोटे छोटे कार्यक्रम लिहिते, छोटी छोटी नाटकं लिहिते. बरं. ती मुंबईत राहायला असते. बरोबर. आमच्याबरोबर माझा एक चुलत काकाही राहतो लहानपणीपासून. बरं. आणि त्याला मला मेन्शन खूप करावंसं वाटतं आणि करायला पाहिजे, कारण की लहानपणी आई आणि बाबा त्यांच्या विश्वामध्ये बिझी असायचे. सो आम्हाला छोटी गोष्टी असतात की टँकवर नेऊन आण, टँकवरनं परत आहे, घरी आल्यावर काळजी घ्या की जेवण. हे सहज सुरू झालं होतं का? पोहणं म्हणजे घराच्या 400 मीटरवर टिळक तलाव होता. बरं. डेक्कन जिमखाना. तर आम्हाला दोघांना पोहणं हे एक लाईफ सेव्हिंग स्किल म्हणून घातलं होतं की कुठे पडलं तर तुम्हाला स्वतःला वाचवता यायला पाहिजे. बरोबर. त्यातून असं कधी कोणाला वाटलं नव्हतं की ह्याच्यात माझं करिअर होईल. माझ्या बहिणीने 10-11 वर्षाचा असताना तिने सोडून दिलं. पण तुम्हाला चॅम्पियनशिप होती ना, नॅशनल चॅम्पियनशिप स्विमिंगची? ती स्टोरी अशी आहे की 8 वर्षाचा असल्यापासून म्हणजे 1990 मध्ये मी पहिल्यांदा पाण्यात उतरलो. माझी पहिली नॅशनलची चॅम्पियनशिप 1995 सालची. मला तुम्ही 92 ते 94 मध्ये विचारलं असतं की तुमचा लाडका नंबर काय, तर त्याचं उत्तर मी 5, 6, 7 किंवा 8 दिलं असतं, कारण त्याच रँकिंगमध्ये कुठलीही टुर्नामेंट असू देत मी त्या टँकच्या फिनिश करायचो. 95 साली पहिल्यांदा मी तो दिवस विसरू शकत नाही कारण माझा वाढदिवस होता. अरे वा. 5 मे 1995 कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा
पुण्यातल्या कोणाला तरी गोल्ड मेडल मिळालं होतं वा 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये. हम्म. तशी मग ती एक एक वाटचाल चालू झाली. कारण एकदा तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं अरे. की तुम्ही जगाच्या पाठीवर तुम्ही म्हणता की आता एक से काम नाही होने वाला आहे, आता मला 2 पाहिजे, 3 पाहिजे. सो 95 ते 2001 मी सलग कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये भारतात नॅशनल चॅम्पियन होतो. वा. आणि मग अमेरिकेला तुम्ही गेलात, ते मी येणार आहे, पण त्याच्या आधी तुमच्या आई साहेब तुमच्यासाठी बोलले आहेत आणि आपण त्यांना जरा ऐकूया. कौस्तुभनी वयाच्या 18 वर्षी पुण्यातल्या टिळक टँक इथे स्विमिंगला सुरुवात केली. विसबूड सर, करंदीकर सर आणि श्रीनिधी साखरेकर यांचं त्याला बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं आणि मग हळूहळू तो स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. शाळेच्या स्पर्धांमध्ये आणि इतरही स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. अगदी सुरुवातीला म्हणावं तसं यश जरी मिळालं नाही तरी या सर्वांनी चिकाटी सोडली नाही आणि मग हळूहळू कौस्तुभला त्यामध्ये यश मिळू लागलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकेला जाऊन ॲक्वॅटिक्स हा विषय घेऊन या स्विमिंगमध्येच अजून पुढचं शिकायचं ठरवलं आणि त्याच्या आयर्नमॅन ह्या स्पर्धेचा हा पाया तिथे रुजला असं मला म्हणावंसं वाटतं. असं कुठलं प्रेशर नव्हतं ना कधी, कारण त्या स्वतःचा प्रवास स्वयंप्रेरित करत होत्या, वडिलांचा सुरू होता, त्यामुळे अशी कुठलीही स्पर्धा नव्हती भावंडांमध्ये की ती हे करते म्हणून कौस्तुभ तू हे केलं पाहिजेस, असं कधी दडपण आलं? सुदैवाने कधीच आलं नाही. म्हणजे इतकं होतं की आईवडिलांनी आम्हाला दोघांना इंडिपेंडंट थिंकिंगचा लहानपणीपासनं कॉन्फिडन्स दिला होता की तुम्ही तुमचे निर्णय घ्या. इथपर्यंत की पहिली 3 वर्ष मी म्हणलं तसं मला एकही मेडल नव्हतं. बरोबर. पण असं कधी म्हणले नाहीत की मग आता दुसराच खेळ बघूया, तुझं काय होतच नाही आहे, प्रॅक्टिसला जा, प्रॅक्टिस कर, रिझल्ट येतील, फाइंड युअरसेल्फ. लहानपणी जे फेल्युअर्स मिळाले त्याचा मला आयुष्यभर फायदा खूप झाला आणि त्या फेल्युअर्सला तुमच्या अवतीभोवती एक चांगली टीम असणं, जे माझ्या सुदैवाने आई, बाबा, बहीण आणि काका हे होते की ठीक आहे ना, तू कष्ट करत राहा, पुढे मिळेल. जेव्हा मिळालं तेव्हा त्या कष्टाचं फळ झालं होतं. कारण मी एक रेकॉर्ड सेट केलं होतं 2000 बरं. 50 मीटर फ्रीस्टाईलचं. ते ब्रेक करायला 16 वर्ष लागली. 2016 माझं रेकॉर्ड ब्रेक झालं होतं. क्या बात आहे. सो त्याचं क्रेडिट हे आई वडिलांना द्यायलाच पाहिजे. तुमची ही नम्रता आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, तुमची मेहनत आहे आणि या रेकॉर्ड पॉईंटवरतीच आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. रसिका हो, परत पटकन यायचं आहे. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये भरपूर गप्पा मारायच्या आहेत या छोट्याशा ब्रेकनंतर. प्रतिभा आणि प्रतिमा. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते ब्रेकनंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आणि आपण गप्पा मारतोय आयर्न मॅन डॉक्टर कौस्तुभ राडकर यांच्याशी. आता या रेकॉर्डनंतर हे तर ठरलं की आपण ॲथलेटिक आहोत आणि इथे आपला कल जास्त आहे अभ्यासापेक्षा, तरीही माझ्या माहितीप्रमाणे आपण स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेला गेलात. 1999 साली मी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी रेकॉर्ड केलं होतं. 50, 100, 200, 400 आणि 1500 फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड मेडल मिळाले होते. बापरे. त्याच वर्षी नॅशनल्स होत्या जोधपूरला. त्याच्यात 100, 200 फ्रीस्टाईलमध्ये मला सिल्वर मेडल होतं, 400 फ्रीस्टाईलमध्ये ब्रॉन्झ मेडल होतं. त्या वर्षी एशिया पॅसिफिक चॅम्पियनशिप्सला इंडियन टीम जाणार होते. बरं. त्यामध्ये माझी निवडही झाली होती. बरं. आश्चर्य असा होता की तिथे गेल्यावर कळलं की 100 फ्रीस्टाईलमध्ये माझं नाव कापलं गेलं होतं आणि दुसऱ्याच कोणाचं तरी नाव होतं. हे पॉलिटिक्स आपल्या इथे चालू असतं आणि हे अजूनही चालतं. पण मग त्याच्या विरोधात काही करता नाही आलं तिथे? काही करता आलं नाही. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, काही नाही. एकतर डॉमिनेटेड फोर्सेस तेव्हा दिल्ली, बँगलोर आणि थोडेफार मुंबई असे होते. पण कसं कापलं ना? कसं कापलं ह्याची स्टोरी कोणालाच माहीत नाही. कळलंच जो मुलगा नाही. होता तो पहिल्या 4 मध्ये पण नव्हता, पण त्याचं नाव त्या इव्हेंटला घातलं गेलं. 17व्या वर्षी तुमच्याबद्दल असं होतं जेव्हा तुम्ही डिझर्विंग असता. बरोबर आहे. वाईट तर वाटलं, नशीब म्हणून सोडून दिलं. बरं. मग परत 2000 साली असंच झालं की अशाच एका इंटरनॅशनल टुर्नामेंटला नाव कापलं गेलं. अरे बापरे.
मग ते फ्रस्ट्रेशन खूप असतं आणि मग मी म्हटलं की एक काम करू, आता स्विमिंग बंद करू, शिक्षणाकडे लक्ष देऊ. बाबांची वकिलीची प्रॅक्टिस तेव्हा चालवायची इच्छा होती, BCom करू, LLB करू. बरोबर. बाबांचे एक मित्र होते धनंजय दातार म्हणून, ते मला म्हणले की ते 1978 साली इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया नावाची युनिव्हर्सिटी होती, तिथे शिकले होते आणि त्यांना माहिती होतं की तिकडे स्विमिंगची स्कॉलरशिप मिळते. तर ते म्हणले तू अप्लाय तर करून बघ. म्हणून मी अप्लाय केलं. आता गंमत अशी आहे की मी 2000 साली जुलै ऑगस्टमध्ये इंडियन टीमच्या कॅम्पला दिल्लीला होतो आणि तुम्हाला आठवत असेल STD ISD बूथ्स असायचे. बरोबर, बिलकुल. तर घरी आठवड्यातनं एकदा फोन करून सांगायला लागायचं की बाबा सगळं व्यवस्थित चाललंय, कारण कॅम्पला 16-18 वर्षाचे मुलं जातात. बरोबर. काहीतरी तुम्हाला सांगायला लागतं की कॅम्प कसा चाललाय, आईवडिलांना काळजी असतेच. हो ना. तर तेव्हा पॉकेट मनी मिळायचं आणि आमचं म्हणजे सगळे जे असायचे त्यांचं काय काम असायचं की पटकन घरचा फोन संपवायचा. ते कारण ते नंबर वाढत राहायचे, 3, 5, 7 रुपये. पटकन कॉल संपवायचा म्हणजे कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहिलेल्या पैशात आपल्याला आयुष करता येईल. छोट्या गोष्टी असायच्या पण त्या वेळेला करायला लागायच्या. तर मी फोन केला तर आई म्हणली अरे तुझं पॅकेट आलंय. म्हटलं काय पॅकेट आलंय, आणि तो नंबर वाढत होता. तिला म्हटलं पटपट पटपट बोल, मित्र थांबलेत. तर ती म्हणली अमेरिकन युनिव्हर्सिटीचं आहे. म्हटलं उघड. तर ॲक्सेप्टन्सचं आलं होतं. अरे वा. मग मी तेव्हा तायवानला एशियन चॅम्पियनशिप होती ती अटेंड करून आलो. तेव्हा मग आईवडिलांना सांगितलं की असं असं झालं आहे. सुदैवाने की तुम्ही मगाशी म्हणलं असं की एवढे चांगले आईवडील म्हणाले की ठीक आहे तू ही पाथ चूज केली आहे ना, आम्ही तुला एवढा फायनान्शियल सपोर्ट करू शकू, इतर तुझ्यावर आहे. मग तुला तिकडे स्वतःचं काम सांभाळायला लागेल, जे स्कॉलरशिप्स आहेत ते आपण अप्लाय करू. त्यांनी मला रोखलं नाही, मला अमेरिकेत जाऊन दिलं. बरोबर. 2001 मी अमेरिकेत गेलो. 2004 पर्यंत माझ्या युनिव्हर्सिटीसाठी पोहलो. माझी पहिली बॅचलर ऑफ सायन्स डिग्री घेतली. पण तिथे थांबायचं नव्हतं म्हणून मास्टर्सला ॲप्लिकेशन केलं. मास्टर्सचा प्रोग्राम 1च वर्षाचा होता, इंटेन्स होता. आणि तेव्हा स्विमिंगचा थोडा कंटाळा आला होता. इट वॉज नेसेसरी एक ब्रेक. पण आमच्या स्विमर लोकांबद्दल असं नेहमी म्हणतात की स्विमिंग सोडलं तरी आहारात काही फरक पडत नाही, आणि ते माझ्याबद्दल व्हायला लागलं. तर मग लक्षात आलं की वजन वाढतंय, त्याला कंट्रोल करायचं असेल तर काहीतरी व्यायाम करायला पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा अमेरिकेत मॅरेथॉन रनिंगची एक वेगळी क्रेज होती. म्हणून मग मी रनिंग चालू केलं की स्वतःला फिट ठेवण्यासाठी. आणि 2005 ग्रॅज्युएट झालो. इंटर्नशिप करत होती तेव्हा माझा बॉस होता, तो जस्ट न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन पळून आला होता 42 किलोमीटर. तर त्याच्याशी बोलता बोलता तो म्हणला तू का नाही पुढच्या वर्षी पळत. नियती तुमची दिशा ठरवतच होती नाही. करेक्ट. गोष्टी घडत गेल्या आणि सांगा मी ना. म्हणलं की ठीक आहे पळतो. तर असंच झालं की तेव्हा मला नोकरी लागली होती एका हॉस्पिटलमध्ये, कार्डिओलॉजी ग्रुपसाठी मी काम करत होतो. थोडंसं तुमच्या त्या अभ्यासाबद्दलही सांगा ना, कारण तोही इतका छान आहे. रिहॅब वर्क जे आहे ते पण खूप छान ग्रहण केलंय आपण. माझं बॅचलर्स आहे स्पोर्ट्स एज्युकेशन आणि स्पोर्ट्स मेडिसिनमधलं, एक्सरसाइज सायन्स ज्याला म्हणतो, ते मी 4 वर्ष शिकलो. त्याच्यानंतर मला नेहमी माहिती होतं की मला भारतात परत यायचं आहे. तर मास्टर्स कशात करायचं, तर मी कार्डिओवॅस्क्युलर फिजिओलॉजी किंवा क्लिनिकल एक्सरसाइज फिजिओलॉजीमध्ये मास्टर्स केलं पहिलं, की ज्याच्यात हार्ट अटॅक येतात, स्टेंट घालतात, बायपास सर्जरी होते, त्या लोकांना तुमची ती क्वालिटी ऑफ लाईफ परत आणायची एक्सरसाइज आणि डाएटच्या मार्फत. त्याचा सगळा अभ्यास केला, वर्किंग्स ऑफ द हार्ट. थोडंसं मध्ये बोलते म्हणून रागवू नका प्लीज. डॉक्टर्स जीवनदान देतात पण ती जीवनशैली त्यांना तुम्ही परत मिळवून देता. करेक्ट. आणि ते काम खूप महत्त्वाचं असतं, फारच महत्त्वाचं आहे. आणि आजकालच्या जगात हे अनेक महत्त्वाचं झालेलं आहे. जी. कारण मी थोडं जास्त बोलतो कारण नाही, आपल्या इथे एस्पेशली भारतात हार्ट अटॅक आणि कॅन्सर हा एक स्टिग्मा झालेला आहे की खरंय. लोक डिप्रेस्डच होतात. व्हेरॅज तुम्ही इतर जगात बघा, हार्ट अटॅक झालेली, कॅन्सर बीट करणारी लोक आयर्नमॅन सुद्धा पूर्ण करतात. हा जो संवाद सेतू आहे हा इतका सौष्ठवपूर्ण आहे की आपण तितक्याच प्रोग्रेसिव्ह दृष्टीने स्वतःकडे बघितलं पाहिजे. या आजकाल ट्रीटमेंट चांगल्या मिळतात लोकांना, खरंय. जे आधी नव्हतं.
मेडिकेशन्स त्वरित मिळतात अर्ध्या किमतीत, जे आधी नव्हतं. त्यामुळे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होतेच. पण ह्या स्टिग्मामुळे लोक खच्ची होतात आणि घरी बसतात. खरं म्हणजे त्यांना ते स्वातंत्र्य आहे. व्यवस्थित आहार घेणं, व्यवस्थित एक्सरसाइज करणं आणि तुमची ही डिसीज हिट व्हायच्या आधी लाईफस्टाईल होती ती मॅच करणं तुमच्या हातात आहे. वाह. फक्त तुमची विचारशैली बदलायला पाहिजे. आणि हे काम मी अमेरिकेत करत होतो. आता भारतात करताय. आता भारतात 2015-16 मध्ये करत होतो. पण असं झालं की कोचिंग इतकं पुढे नाही पण जाऊ नाही देणार. मी अजून 2008 मध्येच आहे, ज्या वेळेला पहिल्यांदा असं वाटलं की या आयर्न मॅनसाठी स्वतःची तयारी करावी. म्हणजे ना, एक तुम्हाला तिकडे घेऊन जाण्याआधी एक चांगलं वाक्य आहे, सुचलंय म्हणून सांगते. भीतीची भीती नको. तुमच्याबद्दल अभ्यास करताना मला हे फार जाणवलं. भीतीची भीती नको, कारण ज्या गोष्टीची भीती वाटते दिलखुलासपणे कबूल करावं की या गोष्टीत मी कुठेतरी कमी आहे आणि तेच मला स्वतःचं सुधारायचं आहे. सायकल कशी उचलली? लहानपणी सायकल जी केली त्याला मी सायकलिंग म्हणणार नाही. कारण घर ते शाळा ही 500 मीटर होते. सायकल घेऊन जायची शाळेत म्हणून करायचो. त्याच्यात काय नाहीतर सायकलिंग 11 नंबरची बसच पुरे होती. 500 दोन- मीटर काय मग लवडी दोन घालत सुद्धा खरं पायाने जाऊ शकलो असतो. त्यामुळे मी जे सायकलिंग केलं त्याच्यात गिअर्स नव्हत्या, साधी आपली BSSLR सायकल होती. स्विमिंग चांगलं होतं, रनिंग चांगलं होतं. सायकलिंग हा एक नवाच क्वेश्चन पेपर समोर आला होता. 2007 नोव्हेंबरमध्ये मी कोलोरॅडोला काम करत असताना माझे एक मैत्रीण होती केरी आणि माझा एक मित्र होता ब्रॅड. ते जस्ट हवाईहूनच आले होते आणि Ironman. हवाई आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप करून ते आले होते. बरं बरं. आणि ते मला या आयर्नमॅनबद्दल सांगत होते. आणि मग दोघंही म्हणले की अरे तुझं स्विमिंग एवढं चांगलं आहे, रनिंग एवढं चांगलं आहे, सायकल तर इझी पार्ट आहे, का नाही करत. मग थोडा रिसर्च केला. 2018 मध्ये ते म्हणले की हे बघ, 1 नोव्हेंबरमध्ये नवीन रेस ओपन होणार आहे, त्यावेळेला तुम्हाला 6-8 महिने आधी रजिस्टर करायला लागायचं. आणि तेवढी तयारी पाहिजे. असं उठलो आणि आयर्नमॅन केली असं होत नाही. रजिस्टर केलं. मग सायकलचा प्रश्न आला. तर माझा जो मित्र होता ब्रॅड, तो म्हणला की तो प्रोफेशनल ॲथलीट होता. तो म्हणला की माझ्याकडे एक एक्स्ट्रा सायकल आहे, ती मी तुला देईन, ती तू वापर. आता ब्रॅड हा 5 फूट 2 इंच उंचीचा आहे आणि तेव्हा माझे केस होते म्हणून मी 5 फूट 9 असं ठामपणे सांगतो. आता मी 5 फूट 8.5 दिस इज इंच. इन फॅशन टुडे. तो 6 इंच छोटी सायकल. पण पहिल्यांदाच करत होतो त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नव्हता. एकतर सगळंच नवीन होतं. स्विमिंग केल्यानंतर सायकल करायचं आणि सायकल केल्यानंतर पळायचं. 180 किलोमीटर गाडी चालवणं सुद्धा बऱ्याच लोकांना कंटाळा येतो. ते सायकलवर प्रॅक्टिस करायची होती. पण सुदैवाने असे चांगले चांगली लोक भेटली ज्यांनी गाईड केलं. आता महत्त्वाचा विषय आहे की नुसतंच 12 तास 13 तास करत असताना काय खाणार काय, हो ना, न्यूट्रिशन रेस करत असताना हे एक वेगळंच सायन्स होतं. येणारच होते मी त्याच्याकडे. पण त्यावेळेला त्या लोकांनी शिकवलं की ही एक स्पेशल ड्रिंक असते ती घे, सॉलिड फूड खाऊ नको, त्याच्या जागी एक एनर्जी जेल मिळतं ते घे. आणि असं करत करत 2008 नोव्हेंबरचा 21 नोव्हेंबरचा तो दिवस आला की पहिली आयर्नमॅन आता काही क्षणांवर होणार होती. माझा काका भारताहून आला होता. अरे वा. कारण एक घरच्यांना एकतर पटतच नव्हतं की अशी एवढी मोठी रेस असते. बरं. आणि 26 वर्षाचा आपला मुलगा, म्हणजे खरं तर त्यांनी शादी.com किंवा भारत मॅट्रिमोनीवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे, हे काय करतोय, आयर्नमॅन करतोय, तर त्यांना येणं शक्य नव्हतं. म्हणून माझा काका आला होता की कोणाची तरी मदत पाहिजे म्हणून. पहिल्या आयर्नमॅनची गंमत अशी आहे की 3 महिने आधी पोहत असताना मला खांद्यातनं एक असा कट असा आवाज आला आणि मी थांबलो. खूप दुखायला लागला पहिल्याच. तर मग ऑब्व्हियसली डॉक्टरला दाखवलं, MRI केला, तर ते म्हणले की एक लेब्रम नावाचं लिगामेंट असतं ते फाटले, तुम्हाला तर सर्जरी करायला लागेल. म्हणजे आयर्नमॅनचा टार्गेट झाल्याशिवाय तर ह्याला हात लावणार नाही. तर आयर्नमॅन रविवारी होती, मंगळवारी माझी सर्जरी शेड्यूल्ड होती. त्यामुळे माझा काका ड्युएल रोलसाठी आला होता, आयर्नमॅन बघायला पण आणि सर्जरी नंतर थोडी मदत करायला पण.
स्विमिंग जेव्हा चालू झालं तेव्हा उजव्या खांदा जो ओरिजिनली दुखावलेला होता हो. त्याला काहीच झालं नाही, पण डावा खांदा जास्त दुखायला लागला. त्याच्यावर सगळा जोर आला सगळा असेल. जोर त्याच्यावर आला. हां. पाणी गार असतं. एक स्पेशल सूट दिला जातो. तर माझं स्विमिंग 47 मिनिटं 30 सेकंदात झालं. ते त्या वर्षीचं आयर्नमॅन अरिझोनाचं रेकॉर्ड होतं. वा. त्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स आला की आपण पाण्यातनं सगळ्यात पहिले बाहेर आलोय. सायकल चालू केली. 3 लूप्स होते 60-60 किलोमीटरच्या. दुसऱ्याच लूपला सायकलचं चाक पंक्चर झालं. आता आयर्नमॅनचं वैशिष्ट्य असं आहे की सायकलचं चाक पंक्चर झालं तर एक्सपेक्टेड असतं तुमचं तुम्हीच फिक्स करा. आणि पहिल्याच आयर्नमॅनला आता एक अग्निपरीक्षा आली होती. पण परत माझ्या मित्रमैत्रिणींनी माझ्याकडनं ती आधी प्रॅक्टिस करून घेतली होती. त्यामुळे 5 मिनिटात ते पंक्चरचं काढलं, ट्यूब बदलली, परत चालू केलं. काय त्या दिवशी देवाची इच्छा होती माहीत नाही, 160 किलोमीटरला पुढचं चाक पंक्चर झालं. आई गं. 20 किलोमीटर राहिले होते. पण म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे खूप वेळ आहे. चाक काढलं आणि चालू केलं, फिनिश केलं. सायकलिंग फिनिश केलं तेव्हा मला माहिती होतं आयर्नमॅन झालो, कारण मला सायकलचीच चिंता होती. बरोबर. रन चालू केला तेव्हा ठरवलं होतं की पॉझिटिव्ह राहायचं. पळता येईल पळायचं, पाय दुखायला लागले तर चालायचं, वेळ आली तर रांगण्याची पण मनस्थिती करून ठेवली होती. आई गं. सुदैवाने असं काहीच करायला लागलं नाही. फिनिशर शूट असतो. शेवटचे 400 मीटर खूप अशी अवतीभवती लोक थांबलेली असतात. जसं काही तुम्हाला ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळते असं तुम्ही जात असता. आणि जात होतो आणि मागणं काकाचा आवाज आला, कौस्तुभ. त्यांनी माझ्यासाठी भारताचा फ्लॅग आणला होता आणि मी त्याला वाव. सांगितलं होतं काही केल्या फ्लॅग घेऊन फिनिश करीत. वा. परत उलटं गेलो, फ्लॅग घेऊन 2008 21 नोव्हेंबरला 11 तास 41 मिनिटात पहिल्यांदा आयर्नमॅन पूर्ण केली. क्या बात है. भारताचं नाव असं रोशन करणारे आपले आयर्नमॅन डॉक्टर कौस्तुभ राडकर यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. अपरिहार्य ब्रेक आहे माझा. पटकन परत येऊया या छोट्याशा ब्रेकनंतर. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आपण गप्पा मारतोय डॉक्टर कौस्तुभ राडकर यांच्याशी. आता मी नुसता आयर्नमॅन म्हणणार आहे. येस प्लीज. बरं, मला असं म्हणायचं होतं की बाबा आदर्श असतात, तर बाबाच तुमच्यासाठी काय म्हणतायत ते एका छोट्याशा बाईटमध्ये आपण रसिकांसोबत शेअर करूया. कौस्तुभ हा स्विमिंगमध्ये उत्तम होता. शाळा, कॉलेज, विद्यापीठ, महाराष्ट्र सगळ्याला त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं. त्यामुळे स्विमिंगबद्दल मला पूर्ण खात्री होती की तो आयर्नमॅनच्या स्पर्धेमध्ये स्विमिंग उत्तम करेल. मला काळजी फक्त एवढीच होती की कधीही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सायकलिंग आणि रनिंग हे त्यांनी कधी केलं नव्हतं. परंतु 2008ला जेव्हा प्रथम तो आयर्नमॅन झाला आणि त्यावेळेचा त्याचा परफॉर्मन्स आहे, तर मला पूर्ण कॉन्फिडन्स आला की हा आयर्नमॅन हे त्यांनी जे क्षेत्र निवडलं आहे हे अतिशय उत्तम आहे. आणि ते आता त्यांनी वेळोवेळी इतकं उत्तम केलं आहे की त्याचं टायमिंग हे 11 तास 3 मिनिटं हे तर खरं म्हणजे अतिशय उत्तम आहे. आणि आजही याही वयामध्ये त्याचं टायमिंग हे उत्तम आहे. आज 23-24 वेळा तो आयर्नमॅन झाला. म्हणजे जगातल्या लोकांचा विचार करता तो निश्चितच हे त्याचं शतक नक्की पूर्ण करेल. त्याहीपेक्षा सुद्धा या आयर्नमॅन करता भारतामधली मुलं तयार करणे हे जे त्यांनी आता जे काम सुरू केलंय हे अत्यंत भूषणावं आहे. अनेक चांगले खेळाडू त्याच्यामधून तयार होतील आणि मला खात्री आहे की भारताचं नाव त्यामुळे उज्ज्वल होईल. मला खूप आनंद वाटला ऐकून जेव्हा तुम्ही म्हणालात आपण सगळेजण अजून एकत्र आहात आणि जर कुठला असा प्रसंग असेल तर अजूनही तुम्ही आई वडिलांशी चर्चा करता. अमेरिका सोडली तेव्हा एक ठरवलं होतं की राहीन तर पुण्यात राहीन, दुसरीकडे कुठे राहणार नाही. सुदैवाने घर मोठं आहे आणि जेव्हा आमचं लग्न ठरलं झालं तेव्हा माझी बायको मधू पण म्हणली की आपण घरीच राहू. तिचंही कौतुक आहे. त्यामुळे आम्ही एकत्र राहतो. माझा 3 वर्षाचा मुलगा आहे वेदांत आणि तो स्टार भाग्यवान आहे. अट्रॅक्शन घरचं. शो स्टॉपर. यस. सो आजी आजोबा आणि त्यांचा नातू ह्यांचं एक वेगळं रिलेशन बघायला मिळतं. आईवडिलांनी खूप स्वातंत्र्य दिलं. तुम्ही क्लिपमध्ये पण बघितलं असेल की बाबा काय म्हणाले.
बाबा नेहमी गमतीत म्हणतात की आधी आम्ही सुनील राडकरांचा मुलगा मुलगी किंवा बायको असे ओळखले जायचो. आता बाबांना आयर्नमॅनचे वडील किंवा निलिमा राडकरांचे यजमान असं म्हणतात. अजूनही कधी आई वडिलांकडे काही प्रश्न असतील तर मी ओपनली घेऊन जाऊ शकतो. छान. इंडिपेंडंट थिंकिंगचा लहानपणीपासून आई वडिलांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. डिसिजन्स घ्या, बरोबर येतील, चुकले तर थांबवलेलं पण आहे आणि तो त्यांचा राईट आहेच. पण अजूनही कसं होतं की हे जग वेगळं आहे. एक शिकलेला असता, सगळं सोडून भारतात मूव्ह होता. लोकांचं तुमच्याकडे बघायचं परसेप्शन वेगळं असतं. प्रत्येक माणसाचं तुमच्याकडे बघायचं मोटिवेशन वेगळं असतं. त्यामुळे लोक असं तुम्हाला खालती खेचायला नाही म्हणता येणार, पण असं टॉन्ट्स मारतात की एवढं शिकलाय मग काय करतो तर असं करतो. किंवा काही लोक म्हणतात काय तुम्ही आयर्नमॅन गिरणी लावली आहे का. अरे एक आयर्नमॅन पूर्ण करणं हेही मी मानतो ग्रेट आहे. त्यात 20, 22, 24 हे वेगळ्या लेवलचं, त्यात डिसिप्लिन आहे, डिझायर आहे, विल पॉवर खूप आहे त्यामध्ये. पण असे चढ उतार हे सगळ्यांच्या आयुष्यात येतात. माझं नशीब आहे की कुठे मी अडकलो तर मी आईवडिलांकडे आणि मधू फॅमिलीकडे जाऊन विचारू शकतो की मी इथे अडकलोय, मी काय करू, मला पर्याय येण्याचा याच्यापेक्षा चांगला मौका नाही मिळणार मला. कशी भेट झाली दोघांची? गंमत अशी आहे की आमची भेट shaadi.com वर झाली. चक्क आम्ही दोघंही अमेरिकेतनं, म्हणजे मी डिसेंबर 2013 मध्ये आलो, ती 2014 मार्चमध्ये आली. तिचंही प्रोफाईल होतं, माझंही प्रोफाईल होतं. तिचीही अमेरिकेत PhD आहे फार्माकॉलॉजीमध्ये. आमचं घर 2 गल्ल्या सोडून आहे, पण आमचं कोणीही कॉमनमध्ये नव्हतं. आणि तुम्ही असं अमेरिका भेटलं. म्हणजे वैशालीमध्ये बसलेलं असताना मी प्रोफाईल्स बघत होतो आणि एक प्रोफाईल आलं जे तिचं होतं, जी अमेरिकेत शिकली होती म्हणून कॉन्टॅक्ट केलं. तसं आम्ही 2-3 वेळा भेटलो, भेटत राहिलो. मग आईवडिलांना इन्व्हॉल्व केलं. सो लव कम अरेंज्ड. मीटिंग पॉईंट आमचा shaadi.com होता. ती अमेरिकेत शिकली असल्यामुळे तिलाही फिटनेसची आवड. ती अजूनही संध्याकाळी तिचं जे काही डिस्टन्स असेल 30 मिनिटं 40 मिनिटं ती तिचं जाऊन पळते आणि आत्तापर्यंत तरी ती मला थांबवत नाही. एक गंमत म्हणून म्हणते, शब्दांची धडपड असली तर माफ करावं. तिला कुणी उखाणा घ्यायला सांगितला की कौस्तुभ म्हणते की आयर्नमॅन म्हणते? बहुतेक लग्नानंतर तिने उखाणाच घेतलेला नाही, त्यामुळे आता मलाही कुतूहली नक्की काय म्हणेल. मला तरी अजून कौस्तुभ म्हणून पाहिजे, मला तरी अजून कौस्तुभ म्हणूनच हाक मारते. मधूचा आपण एक छानसा बाईट बघूया. आमचं लग्न झालं तेव्हा कौस्तुभच्या 9 आयर्नमॅन झाल्या होत्या आणि आता गेल्याच महिन्यात त्यांनी 24वी पूर्ण केली. पण तो म्हणतो की तो 25ला थांबणार आहे, पण तशी काही लक्षणं दिसत नाहीयेत. कौस्तुभला रोज रात्री 9 वाजता झोपायला लागतं आणि सकाळी 5ला उठायला लागतं ट्रेनिंगसाठी. आणि लोक नेहमी विचारतात की कौस्तुभ घरी काय खातो. तर मी आत्ता तुम्हाला सांगते की बटाट्याची भाजी ही त्याची सगळ्यात आवडती आहे आणि तो ती कधीही आणि कुठल्याही फॉर्ममध्ये खाऊ शकतो. सो यू आर अ लकी मॅन. आय एम व्हेरी लकी. खरंच फॉर्च्युनेट आहे की अगेन जे शिकलोय ते सोडून काहीतरी वेगळं करतोय. चांगलं कुटुंब, चांगली सहचारिणी आणि खरंच वेदांग तो पण भाग्यवान आहे की अशा सुंदर वातावरणात त्याची वाढ होते. एक्झॅक्टली. पण जे सामाजिक सौष्ठव आहे तुमचं ते सुद्धा इतकं भरीव आहे की आता आपण क्रिएट करताय आणि त्याच्यामध्ये वयाचा कुठलाही असा म्हणजे अडसर नाही आहे की इतक्याच वयाची माणसं आयर्नमॅन पळू शकतील. ते जरा तुमच्या मुखातनं ऐकण्यात जास्त आनंद आहे. तो 2014 मध्ये माझा कोचिंगचा प्रवास चालू झाला. बरोबर. आणि 2015 मध्ये मिलिंद सोमणनी पण आयर्नमॅन पूर्ण केली झुरिकची. तेव्हा मी स्वतःला असं टार्गेट दिलं होतं की 2020 पर्यंत 100 आयर्नमॅन मी घडवीन भारतातले. तर जसं लोकांना कळायला लागलं की कौस्तुभ आलाय, त्याच्या आता 7 झाल्यात, 10 झाल्यात, 12 झाल्यात, लोक कॉन्टॅक्ट करायला लागले की बाबा रे आम्हाला पण आयर्नमॅन पूर्ण करायचे. आत्तापर्यंत 91 आयर्नमॅन मी तयार केलेले, त्यामुळे 2020 पर्यंत 100 तर 101% होणार, याचा काही प्रॉब्लेमच नाही. आधीच अभिनंदन करतो. पण
वेगवेगळी लोक भेटतात. गंमत कशी असते की 18 वर्षाचा मेघ ठाकार भेटला. त्याच्या वडिलांचं सायकलचं दुकान आहे. ते म्हणले अरे मला तोही पोहायचा. परत 11वीमध्ये पोहणं सुटलं होतं. मग काय करायचं, आयर्नमॅन करायची इच्छा. तर 18व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आयर्नमॅन पूर्ण केली. वा. कॉलेजमध्ये शिकत असताना, फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे. तसंच संपत हरपाळे आणि दशरथ जाधव हे माझे 61 वर्षाचे मित्र आहेत. त्या दोघांनी, हे पुण्यात राहतात, त्या दोघांनी आत्तापर्यंत 2 आयर्नमॅन पूर्ण केलेले आहेत 61व्या वर्षी. 3 माझ्या मैत्रिणी आहेत ज्या 50+ आहेत. पुण्याची अंजली भालिंगे आहे, दिल्लीची अंजू खोसला म्हणून आहे, आणि आत्ताच डॉक्टर प्रीती कामत यांनी मागच्या शनिवारी फ्लोरिडामध्ये आयर्नमॅन पूर्ण केली. सो 50+च्या 3 बायका आहेत. आयर्नमॅन, मी असं लोकांना म्हणतो की एक तुमच्या समोर कुठली तरी आयर्नमॅन आयुष्यात असते. ती तुम्ही ठरवायची असते. कुठली 5 किलोमीटर रन आहे, एज्युकेशन आहे, कुठला इव्हेंट आहे, त्याच्या मागे तुम्ही सातत्याने वेळ लागल्यासारखं गेलात, ती तपश्चर्या केली, तर कोणी आयर्नमॅन होऊ शकतं. आणि ह्याचीही ज्वलंत उदाहरणं आहेत की स्वतःचा कार्यभार सांभाळून 61व्या-62व्या वर्षी चॅलेंजेस वेगळे असतात. सक्सेसफुल बिझनेसमॅन, नातू, काही लोकांना पंटू, ह्या स्टेजला ते असतात. बायकांना येणारे चॅलेंजेस वेगळे असतात 50+. ते सगळं मॅनेज करून हे सगळं करतायत. तर माझ्यासाठी प्रत्येक ट्रेनी हाच इन्स्पिरेशन असतो. नाही, पण किती लोकांची प्रेरणा आहात आपण. आणि हे जे आपण बोलतोय, मला पूर्ण खात्री आहे यातनं किती लोकांना आज इन्स्पिरेशन मिळणार आहे आणि वाटणार आहे स्वतःला नव्याने शोधावंसं. पण मला एक असं विचारायचं आहे, ह्याच्यात खर्च खूप येतो का? खर्च येतो. साधारणतः प्रत्येक आयर्नमॅन मागे 1 ते 1.5 लाख खर्च येतो. पु ल देशपांडे यांनी एकदा खूप छान लिहिलं होतं की लोक काय फायदा असं विचारतात. त्याचा काय फायदा आहे, त्याचं उत्तर जो माणूस या जर्नीमधनं जातो तोच देऊ शकतो. कारण आयर्नमॅनमधनं तुम्हाला जे काय शिकायला मिळतं ते प्रत्येक माणसाचं वेगळं असतं. माझी सगळ्यात चांगली जी रेस आहे आत्तापर्यंत 24वी, ती आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप होती कोनामधली. विचारा तर वर्ल्ड चॅम्पियनशिपला आत्तापर्यंत माझं सगळ्यात स्लोएस्ट टायमिंग आलेलं आहे. काही लोक म्हणतील की ह्याला काय अर्थ आहे, असं कसं म्हणू शकतो. त्याच्या मागचं कारण आहे की स्विमिंग चालू केलं तेव्हा खूप पाणी प्यायलो. समुद्रातलं पाणी, सॉल्टी वॉटर तुम्ही पिता, त्याचा त्रास वेगळा होतो. साधारणतः दिवसभर सायकलवर उलट्या होत होत्या. हवाईमधलं टेम्परेचर आपलं रणरणतं ऊन असतं तसं, प्लस वॉल्कॅनिक फील्ड्स आहेत, लावा, त्यामुळे आणखीन 10 डिग्री म्हणजे ऑलमोस्ट 50 डिग्री टेम्परेचर असतं. त्या ह्याच्यात उलट्या होत होत्या. सायकलला प्रॉब्लेम येत होता. म्हणजे सायकल जेव्हा ठेवली तेव्हा जिथे आमचं सामान ठेवलेलं असतं रनिंगचं, तिथपर्यंत पण चालता येत नव्हतं. आणि 42 किलोमीटर पळायचं होतं पुढे. तर त्या दिवसात मी स्वतःबद्दल एवढं काही शिकलो की आता एवढं कॉन्फिडन्स आहे की जगाच्या पाठीवर काही करायला लावा, अटेम्प्ट तर 100% करेल. सक्सेसफुल होईल की नाही ही भगवंतांची इच्छा असेल तर होईल. सक्सेसफुल काही गोष्टीत तुम्ही होता, काही गोष्टीत होत नाही. त्यामुळे म्हणून मी म्हणतो की तुम्ही आयर्नमॅनच्या प्रवासात एकदा गेला की तुम्ही आयुष्यात इतर ठिकाणी पण सक्सेसफुल होता. लाख मोलाचं सांगितलं. याच वळणावरती एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुढे गप्पा मारूया. रसिक हो, कुठेही जायचं नाही, लगेच परत यायचं. आपण भरपूर गप्पा मारणार आहोत प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आयर्नमॅनशी या ब्रेकनंतर. रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि कुठलाही वेळ न दवडता सरळ आयर्नमॅनकडे वळते. आहाराबद्दल थोडं सांगा ना. सध्या तुम्ही कुठेही बघा, सोशल मीडियावर बघा, दैनंदिन जीवनात बघा, आहार हा खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि त्याच्यावर प्रत्येक लोकांचं एक ओपिनियन झालेलं आहे. पण इतके वेगवेगळे मिळतात ना. करेक्ट. म्हणजे त्यामुळे तुमच्याकडनं ऐकणं हे अधिकारवाणीतनं ऐकण्यासारखं आहे. अमेरिकेत मी घरी जेवण बनवायचं. बरोबर. कारण मला माहिती असायचं मला काय पाहिजे, व्हेज पाहिजे, नॉनव्हेज पाहिजे, किती हे नाही पाहिजे. मी लोकांना नेहमी म्हणतो की आपलं भारतीय डाएट इज द बेस्ट डाएट इन द वर्ल्ड. त्याचं मागचं मोठं कारण आपल्याकडे ताज्या भाज्या, ताजी फळं,
कोपऱ्यावर जाऊन भाजीवाल्याकडनं तुम्ही घेऊन येता. हो मॅक्सिमम लोक अजूनही रोजची भाजी घेऊन येतात. हो. प्रोसेस्ड फूड आपल्याकडे होत नाही. हो मोस्ट घरांमध्ये तिखट, मीठ, तेल ह्याचं प्रमाण कमी असतं. हो आणि घरचं आपलं जेवतो. घरचं जेवतो, फ्रेश जेवतो. आपल्या आहारांमध्ये बघा की एक सॅलड किंवा कोशिंबीर असतेच. एक प्रोटीन इनटेक जे डाळीतनं मिळतो किंवा काही लोक नॉनव्हेज खात असतील त्यातनं मिळतो. एक ग्रीन व्हेजिटेबल असतेच असते, पालेभाजी असते. पालेभाजी असते. पोळी, भाकरी, भात असतो. ताक आहे, वेगवेगळी फळं आहेत. अजून काय पाहिजे? नाही पण लोक असं नाही, म्हणजे आपण आहाराबद्दल बोलतोय तर पटकन असं म्हणतात की भात खाऊ नका, पोळ्या खाऊ नका. आपण काय सांगता? मी लोकांना म्हणतो की मॉडरेशनमध्ये गोष्टी खा. हं. कॅलरीज तुम्ही मोजल्या तर तुम्हाला कळेल की 2000 कॅलरीज मोस्ट लोकांच्या ब्रेकफास्ट आणि लंचमध्येच होतात. बरं. म्हणजे साबुदाण्याची खिचडी 1 वाटी आणि 1 बाउल साजूक तुपातली ह्यातला कॅलरी अंतर तुम्ही एकदा बघा. मग तुम्हाला लक्षात येईल. मग तुम्ही ब्रेकडाऊन कराल की अरे नाही बाबा 1 वाटी एवढं खायला पाहिजे, दुपारच्या जेवणात 2 पोळ्या खायला पाहिजे. मी एवढंच लोकांना सांगतो की रात्रीचं जेवण थोडं हलकं ठेवा आणि पोळी खात असाल तर भात खाऊ नका, भात खात असाल तर पोळी खाऊ नका. इतकं सोपं. इतकं सोपं आहे. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम हा गोड खाण्यामध्ये, आणि त्याचा मलाही थोडा नाही म्हणलं तरी भारतीय addiction गोड आहे. माणसं गोड किंवा मराठी खूप. गोड माणसं. करेक्ट. तेवढं तुम्ही लिमिट आणि मॉडरेट करा. हं. तुम्ही असं मी नेहमी म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना एकच आयुष्य मिळालं आहे. आपण काय कोणी प्रोफेशनल ॲथलीट्स नाही किंवा ऑलिम्पिक्सला जाणार आहे. त्यामुळे आठवड्यातनं एकदा एक छोटा पेढा किंवा एक लाडू किंवा एक जिलबी खाल्ली तरी असं काय आयुष्यात फार फरक पडणार नाही आहे की लगेच तुम्हाला डायबिटीस होईल किंवा असं काही होणार नाही. ऑब्व्हियसली डायबिटीस असेल तर तुम्हाला विचार करायला पाहिजे खायचं की नाही. पण जी लोक रेग्युलरली व्यायाम करतात, छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद घ्या ना. कशाला लिमिट करताय आता स्वतः? आहार आणि व्यायाम यांची हातमिळवणी करा ना माझ्यासाठी. किती व्यायाम रोज केला पाहिजे? 45 ते 60 मिनटं रोज व्यायाम करायला पाहिजे. आणि व्यायामाची प्रतिक्रिया व्याख्या. माणसाची वेगळी आहे. बरोबर. पण मी म्हणतो की तुम्ही व्यायाम असा निवडा जो तुम्ही लाईफस्टाईल म्हणून करू शकाल. वा. त्याच्याकडे व्यायाम. आणि मी काय फार सक्सेसफुल नाही, पण ज्या लेवलला आहे तर मी आयर्नमॅन हा एक इव्हेंट म्हणून बघत नाही, एक लाईफस्टाईल म्हणून बघतो की मी रोज एवढ्या ॲक्टिव्हिटी केल्या तर मी आयर्नमॅन होणारच आहे. तसंच तुम्ही रोज 45 ते 60 मिनटं तुम्हाला आवडत असेल बॅडमिंटन खेळायचं बॅडमिंटन खेळा, चालणं आवडत असेल चालणं खेळा. मॅरेथॉनची क्रेज वाढलेली आहे खूप. सोशल मीडियावर रविवारी फोटो टाकायला फेसबुक इंस्टाग्रामवर का होईना लोक 5 किलोमीटर 10 किलोमीटर पळतायत ना, तेवढं करा. सायकलिंगची क्रेज वाढली, चांगल्या चांगल्या सायकल्स अवेलेबल आहेत. स्विमिंग आहे, जे तुम्हाला आवडेल ते करा, पण आठवड्यातनं 6 दिवस करायला पाहिजे. जिममध्ये नाही गेलात तरी थोडं बॉडी वेटकडे पुढच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाही गेला पाहिजे. मसल्स आणि बोन स्ट्रॉंग करायला पाहिजेत, म्हणून थोडं जिम रिलेटेड एक्सरसाइज करायला पाहिजे. ते घरी डंबल ठेवून करता येतं, पुशअप स्क्वॉट्स करून करता येतं. त्याच्यासाठी काय तुम्हाला फॅन्सी जिम लावायची रिक्वायरमेंट नाही. बरोबर आहे. पण 45 ते 60 मिनटं प्रत्येक माणसाने स्वतःसाठी काढावीत, ते काय फार अवघड नाही. आयर्नमॅनना आपले गाईड म्हणून घ्यायला मला कल्पना आहे की इतकं सोपं नाही, पण तरीसुद्धा एखाद्या सर्वसामान्य मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा व्यक्तीच्या मनात अशी इच्छा असू शकते की त्यांच्यासारखं बनायचं आहे, त्यांच्यापर्यंत नाही पोहोचता येत, तर कधी असा हात दिलाय कुणाला की ये? 2017 माझे एक मित्र आहेत जरीर बालीवाला म्हणून. बरं. त्यांचा मला फोन आला की एक मुलगा आहे, त्याला तुला भेटायचं आहे, त्याला आयर्नमॅन करायचं आहे आणि तू मदत करशील का, आणि त्याची कोचिंग फी मी देईन. म्हटलं जरीर भाई असं का म्हणताय तुम्ही, काय? तर थोडी इमोशनल स्टोरी आहे. त्याने जी स्टोरी सांगितली की त्याचं नाव मी घेतो, प्रवीण टिओटिया म्हणून आहे. 26/11 जो अटॅक झाला त्याच्यामध्ये मार्कोसचे पहिले कमांडो जे ताजमध्ये घुसले साध्या रायफली घेऊन, समोर AK-47 ग्रेनेड्सचा बौछार होत होता, त्यामधला तो एक होता.
त्या गोळीबारामध्ये प्रवीणचा मला वाटतं उजवा कान गेला, गोळी लागली. लंगमध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये गोळी अडकली होती. बापरे. मग त्याचे 2 वर्ष म्हणजे बरीच वर्ष रिहॅब ह्याच्यामध्ये गेली. आणि झरीननी सांगितलं की ह्यांना आयर्नमॅन करायचे. त्याचं नाव आल्यावर म्हणलं झरीरबाई मी ह्यांच्याकडनं पैसे घेणार नाही, दिस इज माय सर्व्हिस टू द नेशन. ग्रेट. की ज्यांनी हे आपल्यासाठी केलेलं आहे. माझी पहिली आयर्नमॅन झाली 2008 21 नोव्हेंबरला. बरोबर. मी आणि माझा काका वेगसमध्ये बसलो होतो की सुट्टी तो एवढा आलाय त्याला काहीतरी दाखवायला पाहिजे. आणि वेगसमध्ये आम्ही टीव्हीवर बघत होतो की भारतात काय चाललंय. हो. विश्वास नांगरे पाटील सर हे माझे ट्रेनी आहेत, त्यांच्याकडनं मी स्टोरीज ऐकलेल्या आहेत. बरोबर. अशा लोकांना मदत करणं हा माझा मी म्हणतो की माझ्यासाठी देवाने पाठवलेली ही लोक आहेत की ज्यांनी आपल्या देशाला सर्व्हिस केली. त्यांची सर्व्हिसचे क्षण मला दिले. म्हणजे लंग्समध्ये गोळी गेलेली काढल्यावरती या माणसातली विजिगीषू इच्छा बघा हो. त्याला नुसतं पळायचं नाही, आयर्न मॅन पळायचं. आणि त्यांनी 2018 मध्ये साऊथ आफ्रिकामध्ये आयर्नमॅन पूर्ण केली. आणि तो तिथे थांबलेला नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन माझ्या मते 2 का 3 आयर्नमॅन पूर्ण केलेले. पण ह्याच्यात तुमचा वाटा सिंहाचा आहे. तुम्ही ती योग्य दिशा दाखवलीत, ती प्रेरणा योग्य पद्धतीनं दिलीत आणि चांगला गुरु मिळणं हे सुद्धा किती गरजेचं असतं. आत्तापर्यंत 91 झालेत आणि माझ्या मते तुम्ही म्हणालात 2020 संपण्यापूर्वी 100 पूर्ण करायचे, जे नक्की होतील तुमचे. एखादा कुठला किस्सा असा आहे जो स्वतःबद्दल असेल, म्हणजे जसा असा या तुमच्या ट्रेनीबद्दल सांगितलात, स्वतःबद्दलचा असा कुठला एखादा किस्सा की जो नेहमी सोबत असतो आणि जो कधीही थांबू देत नाही. सी आयर्नमॅन्समध्ये असे बरेच क्षण येतात. 2014 मध्ये मला डेंग्यू झाला होता. बरं. आणि रुपाली हॉटेलमध्ये शनिवारी आम्ही कॉफी पीत बसलो होतो. आधी ताप येत होता, उलट्या होत होत्या, पण डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह येत होती. आणि 1 जुलै होती, 8 तारखेला आयर्नमॅनचा इव्हेंट होता. आणि रुपालीत आम्ही 3 जण बसलो होतो. माझे 2 मित्र होते आणि माझ्या अंगभर रॅश आली. अरे बापरे. तर माझा आनंद हातवळणे आणि अमोद भाटे असे मित्र होते. आनंद हातवळणे म्हणला की हे डेंग्यू आहे, जा टेस्ट कर. म्हणून जाऊन टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली. आता मंगळवारी निघायचं होतं. म्हणलं घरी सांगितलं तर चान्सच नाही, सोडणार. मग काय करावं. तर म्हणलं एक काम करू, आपण जाऊ. ह्याच्यात डिस्क्लेमर द्यायला पाहिजे की आम्ही रोज प्लेटलेट्स करत होतो. प्लेटलेट्स 1 लाखाच्या खाली कधी गेलेल्या नव्हत्या. आणि कॉन्स्टंट टचमध्ये होतो डॉक्टरशी की असं असं आहे. तर तो म्हणला जाऊन बघ, वाटलं तर कर. माझं अमेरिकेतनं रिक आर्मिगर नावाचा मित्र होता आणि विक्टोरिया जॉन्सन ही स्वीडनहून मैत्रीण. आम्ही तिघांनी ठरवलं होतं की फ्रँकफर्टमध्ये ही आपण रेस करू, युरोपियन चॅम्पियनशिप. काय माहिती त्या दिवशी देवाची साथ खूप होती. स्विमिंग चांगलं झालं, सायकलिंगला थोडा त्रास झाला, रनिंगला बराच त्रास झाला डेंग्यू असताना. आई ग. आणि रेस संपली आणि उलट्या व्हायला लागल्या. आणि मग त्यांनी मेडिकल टेंटमध्ये नेलं, विचारलं काय झालं. आता त्यांना कसं सांगणार ना डेंग्यू झालाय. हो. म्हटलं काय नाही, ताप होता असं तसं. मग त्यांनी काय त्यांचे असतात ट्रीटमेंटचं दिल्या. बाहेर आलो. हे 2 मला एकदाही कोर्सवर भेटले नाही, ते भेटले. त्या आयर्नमॅनमधनं मी परत स्वतःबद्दल बरंच काय शिकलो की 1995 मध्ये माझं पहिलं गोल्ड मेडल होतं. तेव्हा पुण्यातनं कोणाला गोल्ड मेडल नव्हतं आणि बाकी लोकांना सिल्वर होतं, ब्रॉन्झ होतं. तर असं एक आर्टिकल आलं होतं. त्या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की केवळ जिद्दीच्या बळावर यांना हे गोल्ड मेडल मिळालं. ते मी पॉझिटिव्हली घेतलं की लोकांमध्ये काहीतरी एक डिव्हर्सिफाईंग फॅक्टर असतो. तर हा माझा जिद्द आहे, ती मला कुठे थांबवून देत नाही. तर तीच जिद्द आता 24 पर्यंत घेऊन गेलेली आहे. फारच कौतुक वाटतंय मला आणि ऐकतच राहावंसं वाटतंय. पण एक सेलिब्रिटी ज्या तुमच्या ट्रेनी आहेत त्यांना तुमच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे, तर आपण त्यांची एक चित्रफित बघूया. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. मला खूप आनंद होतोय प्रतिभा आणि प्रतिमामध्ये माझा मित्र, माझा कोच कौस्तुभ राडकर याची मुलाखत होतीये. आणि दूरदर्शनच्या माध्यमातून हा माझा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मित्र आज मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. तो कधीच
त्याच्याकडे जे विद्यार्थी आहेत ज्यांना तो ट्रेन करतो त्यांना भिवत नाही. त्यांच्या सगळ्यांच्या डाएटबद्दल, त्यांच्या इंजरीजबद्दल, तब्येतीबद्दल त्याला खूप काळजी असते. तो पटकन पर्याय सुचवतो. आणि दुसरं म्हणजे त्या पर्यायांमध्ये एक आग्रहीपणाही असतो की उगीचच लागलं म्हणून सुट्टी घेऊ नका, त्यातनं तुम्ही चटाचट बरे होऊ शकता आणि तुमचं ट्रेनिंग थांबवू नका, तयारी चालू ठेवा कुठल्याही स्पर्धेची. आणि स्पर्धा असो वा नसो, सातत्याने आपल्या शरीरावर तंदुरुस्तीसाठी काम करत राहणं ह्याकडे त्याचा कल असतो. तो स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे त्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. इतक्या लोकांचं इन्स्पिरेशन आहात. आपापल्या क्षेत्रामध्ये नाव, मोठा मान मिळवलेले वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आज तुमच्याकडनं ट्रेनिंग घेत आहेत. तरीही या तरुणाईला तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? कारण हे व्यासपीठ अतिशय चांगलं आहे आणि हा शब्दसेतू आपण इथून मांडावात ही विनंती करते मी आपल्याला. आजचं जग फार स्ट्रेसफुल झालं आहे. अनफॉर्च्युनेटली खूप डिप्रेसिंग झालं आहे. लहान लहान मुलं एस्पेशली बाहेर जात नाहीत, खेळत नाही. जे खेळतात ते काय गेम खेळतात, प्ले स्टेशन, अगदी व्हॉट्सॲपवर लोकांशी संवाद जास्त करतात. फेलियर्समधनं जायला पाहिजे ते अनफॉर्च्युनेटली त्यांना जाता येत नाही. इंटरकनेक्ट राहिलेलं नाही. फेलियर्सशी कसं डील करावं हे त्यांना बऱ्याच वेळा कळत नाही. स्पर्शच होत नाही. स्पर्श होत नाही. लाडवले गेलेत असं नाही म्हणता येणार. मला कळतंय. तुम्ही बघा, त्यांना सगळं जे आहे अवेलेबल ते आत्ता अवेलेबल आहे ॲट युअर फिंगर टिप्स. यू नेल्ड इट. पण एक सुरेश भटांची कविता आहे, ती मी दिवसातनं एकदा तरी स्वतःला म्हणतो. पूर्ण कविता नाही म्हणत, पण त्यातल्या 1-2 ओळी आहेत की मी नेहमी स्वतःला म्हणतो की विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे तुम्ही स्वतःला सांगत राहा की आयुष्यात चढ उतार येतील, ते यायला पाहिजेत, पण त्याच्यातनं तुम्ही थांबायचं नसतं. आणि त्या कवितेचं शेवटचा असं आहे की अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. वा. असं तुम्ही ठरवा की जे ठरवले करायचं आहे आयुष्यात, किती अडचण येतील, किती वादळे येतील, त्याच्यावर तुम्ही मात करा. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगकडे वळला तर रिझल्ट 100% मिळणार आहेत. एवढंच मी त्यांना सांगेन. फार छान. या प्रचंड आशावादाने आपलं आयुष्य जगणारे आणि त्याच्यावरती गोल्ड मेडल्सचा शिक्कामोर्तब करत आता 25व्या आयर्नमॅनकडे घोडदौड ज्यांची चालू आहे, जे वेगाने पळत आहेत, मला खात्री आहे की काळही आपल्याला आशीर्वाद देत असेल. कारण आपली तपश्चर्या इतकी प्रामाणिक, सच्ची आणि सगळ्यांना मदत करत करत पुढे जाणारी आहे. मी आपले मनापासून आभार मानते की प्रतिभा आणि प्रतिमासाठी आपण आपला अमूल्य वेळ काढलात, आलात आणि इतक्या जणांचे प्रेरणास्थान ठरलात. पण जायच्या आधी एक नम्र विनंती आहे की एक स्वाक्षरी मला आपली याच्यामध्ये हवी आहे. जे जे मान्यवर येतात त्यांची आपण एक सही घेतो आणि हा क्षण अधोरेखित करतो. नाही जीवन मूल्य असा